ओके. हाय, हॅलो, नमस्कार जळगावकर. 94.3 माय FM वर मी आहे तुमचा RJ देव आणि अर्थातच जळगावच्या एकमेव लाईव्ह रेडिओ स्टेशनवरून लाईव्ह गप्पा करतो आहे. जसं की तुम्हाला माहितीच आहे, आपलं जळगाव हे कलाकारांनी भरलेलं शहर आहे आणि यामध्ये विविध प्रकारची गाणी असतील किंवा चित्रपट असतील आपल्याला वेळोवेळी बघायला मिळतात. माय FMच्या माध्यमातून अशा कलाकारांसोबत आपण भेटीगाठी करत असतो. तर मग आता एक नवीन गाणं हे तुम्हाला लवकरच बघता येणार आहे, अनुभवता येणार आहे आणि त्याच्यामधली जी स्टोरी आहे, ती पण तुम्हाला रिलेटेबल आहे. कारण विषय आहे नवरा-बायकोचा. ऑफकोर्स तशी बायको तुमची एक नंबर वाटत असेल तुम्हाला, वाटत जरी नसेल तरी सुद्धा म्हणावं लागणार आहे. बस तुमचीच बायकोबद्दल बोलतो आहे. कारण गाण्याचं टायटलच तसं युनिक आहे, माझी बायको एक नंबर. ओके. तर अशा प्रकारे सुभनीत प्रोडक्शन लवकरच तुमच्या भेटीला हे गाणं आणणार आहे आणि याची पूर्ण टीम आहे आज माय FMच्या स्टुडिओमध्ये. तर एक वेळा जोरदार टाळ्यांनी तुम्हा सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. क्या बात आहे. तर नितीन तायडे जे या गाण्यामध्ये ॲज अन ॲक्टर म्हणून आहेत आणि त्यांच्यासोबत सुभाष गोपाळ जे डायरेक्टर, सिंगर, कंपोजर आहेत. तुम्हा दोघांचंही माय FM मध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद जी. नितीन सर, सगळ्यात पहिले तुमच्याबद्दलची खूप छोटीशी माहिती सांगितली ऍक्टर म्हणून, पण मला माहिती तुमचा प्रवास खूप मोठा आहे. काय सांगाल? सुरुवात तर फार कठीण होती. आम्ही जिम मध्ये आम्ही जॉब करतो ॲज अ ट्रेनर म्हणून. आम्ही तळवलकर जिम मध्ये आम्ही जॉब करतो आणि गेली 13 वर्ष झाली आम्ही थिएटर करतो. आम्हाला थिएटरची खूप आवड आहे आणि त्याच्यामध्ये सिंगिंग आणि गाणे वगैरे बनवणं खूप आवडतं आम्हाला आणि आम्ही दोघं जण सोबतच असतो. क्या बात आहे. तर मग चालू झालं असं. क्या बात आहे. नक्की सुभाष गोपाळ सरांकडे आपण जाणार आहोत. सुभाष सर, नमस्कार. काय सांगाल? बस थिएटर करता करता आम्ही हळूहळू आम्हाला म्हणजे सिंगिंगचाही आवड आहे आणि गाणं सुद्धा म्हणजे लिहिण्याची आवड आहे मला. त्यामुळे कसं आहे, नवीन नवीन शब्द असे सुचतच असतात आणि नवीन नवीन धून मला येतच असतात. त्यामुळे ह्या गाण्याचा प्रवास मी सुरू केला. त्यामध्ये नक्कीच आम्हाला ऐकायला आवडेल की नवीन काय आहे याच्यामध्ये. त्यापूर्वी नितीन सर, ऍज अ ऍक्टर म्हणून तुम्हाला या गाण्याच्या शूटिंगच्या वेळेस काय अनुभव आले किंवा तुम्हाला कसं वाटलं एकंदरीत? गाणं करताना तर खूप भारी वाटलं, कारण सिंगिंगही माझ्या मित्रानेच केलेलं आहे गाण्याचं. आणि जेव्हा आम्ही ठरवलं की आता ऍक्ट करायचं आहे आणि शूट पण करायचं, तर आम्ही जळगावच लोकेशन आम्ही ठरवलं होतं आणि खूप मजा आली आम्हाला शूट करताना. त्याच्यामध्ये स्पेशली डान्स करताना जेव्हा विशाखा मॅम सोबत होते, तर थोड्या स्टेप्स वगैरे थोड्या आमच्या खूप चुकायच्या. त्याच्यामध्ये खूप म्हणजे आम्ही खूप एन्जॉय केला आम्ही गाणं शूट करताना. नक्कीच. मला सगळ्यात पहिले तर या पूर्ण गाण्यासाठी ज्या लोकांची मेहनत आहे त्यांच्या नावांचा उल्लेख तुमच्याकडून ऐकायचा आहे. गाणं तर जेव्हा आम्ही सुरुवातीला आम्ही गाणं जेव्हा बनवलं, तर त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग पासून तर आम्हाला डान्स कोरिओग्राफ पासून सगळी टीम आम्हाला खूप चांगली लॉयल मिळाली. त्यांनी सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आम्हाला. जसं तेजस निंबाळकर सर, राजश्री पाटील मॅम, त्यांनी आमचा डान्स सेट करून दिला. अगदी त्यांना मी फक्त एक शब्द टाकला की सर आम्हाला असं असं आम्ही गाणं बनवलेलं आहे, तर त्याच्यावरती आम्हाला एक कोरिओग्राफ करायचा आहे डान्स. तर तेजस सर आणि मॅडमांनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट केला. त्याच्यानंतर आम्हाला मग सगळ्यात मोठा प्रश्न पडला होता की आपण गाणं बनवलेलं आहे, पण मग आपल्या गाण्यामध्ये ऍज अ लेडीज ऍक्टर म्हणून मग आमच्या डोक्यात आलं. आम्ही पुणेरीला बसलो होतो चहा प्यायला, तर त्यावेळेला डोक्यात आलं विशाखा मॅडमांबद्दल. मग आम्ही लगेच विशाखा मॅडमांना फोन केला की मॅम तुम्ही फ्री आहात का, आपण असं असं गाणं केलेलं आहे, तर तुम्ही करणार का? कारण डोक्यामध्ये तेच होतं की आपण विशाखा मॅडमांनाच आपण या गाण्यासाठी आपण त्या सुटेबल आहेत म्हणून. मग मी त्यांना फोन केला, पण त्यांचेही शूट्स होते त्यामुळे त्यांनी काही 2-3 वेळा काही त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही. मग त्यांनी जेव्हा ते फ्री झाले तेव्हा ते आम्हाला बोलले की सर काय झालं. त्यांना बोललो मी की मॅम आपला असं असं गाणं आहे ते बनवायचं आहे आपल्याला. तर मग त्यांनी आम्हाला लगेच होकार दिला की मॅम सर आम्हाला आवडेल, मी करते बॉल. त्यांनी गाणं वगैरे ऐकलं, त्यांना गाणं आवडलं. त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं की आपण एक दिवस शूट करायचा. क्या बात आहे. म्हणजे याच्यामध्ये लीड रोल मध्ये तुम्ही आणि विशाखा आहात. बरं, गाण्याची काय स्टोरी आहे, काय थीम आहे? म्हणजे तशी उत्सुकता तर आहेत आणि ऑफकोर्स बघितल्यानंतरच मजा येणार आहे, पण तरी थोडक्यात तुम्ही टीझर वरून काय सांगाल? गाणं तर नक्कीच लोकांना आवडणार आहे आणि लोकांच्या अपेक्षेनुसारच आम्ही ते गाणं बनवलेलं आहे.
गाण्याची स्टोरी अशी आहे की न्यूली मॅरिड कपल असतं आणि मग ते लग्न झाल्यानंतर तर जी पहिली ओढ असते, जे पहिलं प्रेम असतं, ते आम्ही या गाण्याच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. क्या बात आहे. सुभाष सर तुमच्याकडे येणार आहे. काय सांगाल, ऍज अ सिंगर, कंपोजर, डायरेक्टर म्हणून एक मोठं चॅलेंज होतं तुमच्या समोर. या गाण्याची रेकॉर्डिंग करताना काय धमाल किस्से घडले किंवा काय तुम्हाला वाटत होतं? रेकॉर्डिंग करताना तर खूपच अडचणी पण आल्या हा. आणि खूप धमाल पण झाली. हा. म्हणजे म्युझिक इतकं भारी होतं, इतकं भारी बनवलेलं आहे. रुपेश मेहरा यांनी म्युझिक बनवलेलं आहे. ओके. इतकं छान या गाण्याचं म्युझिक झालेलं आहे की आपलंसं करून टाकणारं असं म्युझिक आहे. त्याला जे लिरिक्स आहेत तेही सुंदर झालेले आहेत. रेकॉर्डिंग करताना थोडंसं म्हणजे अडचणी इतक्या आलेल्या होत्या, कारण प्रॉपर सिंगर नाहीये मी, पण त्या रुपेश सरांनी माझ्याकडनं करून घेतलं आणि इतकं अप्रतिम गाणं झालेलं आहे. खूप छान गाणं झालेलं आहे. क्या बात आहे. बरं, म्युझिक करताना नक्की काय तुमच्या डोळ्यांसमोर होतं की आपल्याला काय ठेवायचं आहे डोळ्यांसमोर? म्युझिक करताना म्हणजे नवीन नवरा बायको, नवीन लग्न झालेलं आहे, ते कपल आहे, त्यांना मी डोळ्यासमोर ठेवून ते गाणं लिहिलेलं आहे. हा, आणि तशा पद्धतीने ते कंपोज करून घेतलेलं आहे. एक आमच्या डोक्यात असं होतं की जी गाणी आम्ही बघतो, मायबोली मराठी, संगीत मराठी, ज्या चॅनल्स वरती आम्ही बघतो, तर डोक्यात असा विचार आला होता आमच्या की जी मुंबई पुण्याकडे जे गाणे बनतात, मग ते आपण जळगाव मध्ये का नाही करू शकत? आपणही करू शकतो, आपणही त्या क्वालिटीज आपण प्रोव्हाइड करू शकतो. इथले कलावंत आपण काही कमी नाही आहोत. तर आम्ही मग तेच डोक्यात धरलं आणि मग त्या पद्धतीने तो प्रवास चालू केला. बरं, नक्की. जाता जाता शेवटचे 2 प्रश्न आहेत. नितीन सर, काय सांगाल जळगावच्या कलाकारांना? नक्कीच एक कलाकार म्हणून तुम्हाला काय वाटतं आहे, जळगावचे कलाकार खरंच पुढे जात आहेत का, किंवा त्यांना अजून कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे? डेफिनेटली लोकांना आम्ही तर एवढंच सांगणार आहोत की तुम्ही मनामध्ये जर तुम्ही ठरवलं की काहीतरी आपल्याला करायचं आहे, वेगळा प्लॅटफॉर्म आपल्याला मिळवायचा आहे, तर जळगावच्या बाहेर जाऊन सुद्धा तुम्ही त्या क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर करू शकतात. आणि टॅलेंटला तर नो चॅलेंज असतं. तुम्ही टॅलेंट जर आहे तुमच्यामध्ये तर तुम्ही कुठेही जाऊ शकता. क्या बात आहे. सुभाष सर, तुमच्याकडून ऐकायला आवडेल ॲज अ कलाकार म्हणून काय वाटतंय तुम्हाला? आपल्याकडे सर भरपूर टॅलेंट आहे. जळगाव आपल्या खानदेशामध्ये खूप टॅलेंट आहे. त्याची उदाहरणं काही आहेत. भरपूर लोक आहेत जे की पुढे गेलेले आणि आज सक्सेस आहे. बरोबर. तर आताच्या नवीन पिढींनी सक्सेस होण्यासाठी म्हणजे प्रयत्न केले पाहिजे, मेहनत केली पाहिजे. आणि असं नाही की इगो किंवा असं काही केलं नाही पाहिजे. जो पण असेल आपण त्याचं मदत घेऊन पुढे गेलं पाहिजे. नक्कीच. लवकरच गाणं येतं आहे. या गाण्याबद्दलचं तुमचं काय आव्हान असेल मायफेम ऐकणाऱ्या लिसनर्सला? लवकरच आमचं गाणं रिलीज होईल. माझी बायको एक नंबर हे गाण्याचं टायटल आहे. सुभानित प्रोडक्शन या युट्यूब चॅनलला तुम्ही नक्की भेट द्या. आम्ही लवकरच या गाण्याला रिलीज करणार आहे. जी, नितीन सर प्लीज. मी थोडं एक सांगणार आहे की स्थानिक कलावंतांना काही अडचणी येत असतात. आम्हालाही खूप अडचणी आल्या सुरुवातीला. आम्ही ॲज अ ट्रेनर म्हणून आम्ही जॉब करतो, पण कुठेतरी आम्ही गाणं बनवत असताना आम्हाला थोड्या अडचणी आल्या की आम्ही फायनान्शियली तेवढे स्ट्रॉंग नव्हतो. आणि कितपत आम्ही दोघांनीच मिळून मग या गोष्टीमध्ये आम्ही पैसा टाकून आम्ही ते गाणं आम्ही ते मॅनेज करून आम्ही केलं. आम्हाला स्पॉन्सरशिप मिळाली नाही, पण सुभाष सरांचे क्लायंट होते, आम्ही त्यांच्या कानावर एक शब्द टाकला की सर आम्हाला असं असं आहे, तर त्यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला स्पॉन्सरशिप करून आम्हाला ती मदत मिळवून दिली त्यांनी, आणि त्यांच्यामुळेच आम्हाला हे आज गाणं आम्ही सक्सेस करू शकतो. जाता जाता सगळ्यांना काय मेसेज द्याल? लोकांना तर मी एवढंच सांगणार आहे की आम्ही खूप मेहनतीने हे गाणं बनवलेलं आहे, तर तुम्ही नक्कीच बघा. खूप सारं प्रेम तुम्ही देत आले आहात आणि अजूनही पुढे खूप सारं प्रेम देत राहा. थँक्यू सो मच, तुम्ही आलात आणि गप्पा केल्या त्याबद्दल. मित्रांनो, यांची बाकीची पण टीम आहे, त्यांच्यासोबतही आपण गप्पा करणारच आहोत. थँक्यू सो मच सुभाष सर आणि नितीन सर. ऐकत रहा माय एफएम. चलो अच्छा सुनते हैं. सो वेलकम बैक जळगावकर 94.3 माय एफएम पर. मैं हूँ आरजे देवा द इव्हनिंग बजे शो में. आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे, आपल्या जळगावच्या स्थानिक कलाकारांना आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये इन्व्हाइट केलेलं आहे. ऑफकोर्स सुभानित प्रोडक्शनची माझी बायको एक नंबर हे गाणं लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. आणि ह्या गाण्यासाठी मी जेवढा उत्सुक आहे तेवढीच ही टीम आणि तेवढेच तुम्हीही असालच. पण या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं ज्यांची मेहनत होती पडद्यासमोरची,
त्यांच्यासोबत आपण गप्पा करणार आहोत. आणि आज आहेत आपल्यासोबत जळगावच्या अभिनेत्री, इंस्टाग्राम रीलच्या स्टार विशाखा सपकाळे, आणि सोबत आहेत राजश्री पाटील, ज्या आहेत या गाण्यासाठी कोरिओग्राफर. तुम्हा दोघींचंही माय एफएमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. ओके, सो इंस्टाग्राम रील सोबतच अभिनेत्री म्हणून विशाखा, तू आज जळगावकरांच्या घराघरापर्यंत, मनामनापर्यंत पोहोचलेली आहेस. सगळ्यात पहिले तर तुझ्याबद्दल ऐकायचं आहे, काय सांगशील? तुम्ही सर्व तर मला ओळखतातच, इंस्टाग्रामला बघतात, माझे व्हिडिओज बघतात. पण आता शुभनीत म्हणून प्रोडक्शन आहे नितीन सर आणि सुभाष सरांचं. सो त्यांनी मला गाण्यासाठी विचारलं होतं आणि मला त्यांचं गाणं आवडलं होतं. मग मी त्यांना हो बोलले आणि त्यांच्यासोबत सॉन्ग म्हणजे गाण्यामध्ये काम केलं. बरं. तर मला खूप छान वाटलं. खूप छान त्यांनी सॉन्ग तयार केलेलं आहे आणि शूट करताना पण त्यांनी खूप छान पद्धतीने शूट केलं आणि मला खूप छान एक्सपिरियन्स आला त्यांच्यासोबत काम क्या करून. बात आहे. मी तुझे व्हिडिओ बघतो, त्याच्यामध्ये पण या गाण्याचं टायटल सारखंच काहीतरी असतं, माझी बायको एक नंबर. तर तुम्ही पण असे एक बायकोचा रोल तुझा बऱ्याच वेळेला असतो. तर तुला काय वाटतं आहे हे किती एका महिलेसाठी रिलेटेबल असणारे गाणं? ऍक्च्युली हे सॉन्ग असं आहे की जे न्यूली मॅरिड कपल असतात, तर लग्न झाल्यावर दोघांचं जे प्रेम असतं, खरं पाहायला गेलं तर 9 दिवस असतात. तर लग्न झाल्यावर जे प्रेम असतं 1 वर्षातलं, की लग्नानंतर त्यांचं किती न्यू, म्हणजे त्यांना खूप सगळ्या गोष्टी नवीन असतात. तर त्यावर ते सॉन्ग आहे की पहिली वट सावित्री, मग लग्नानंतरचे भरपूर होणाऱ्या गोष्टी ज्या असतात, फर्स्ट असतात दोघांसाठी. तर त्यावर त्यांनी ते सॉन्ग केलंय आणि त्यांनी ते सुंदर अशा पद्धतीने शूट पण केलं, छान केलंय सॉन्ग. क्या बात आहे. आता ते लवकरच रिलीज होणार आहे, तर तुम्ही सर्वांनी ते नक्की बघा वा वा, शुभनीत प्रोडक्शनवर, नक्कीच आणि नक्कीच. त्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. क्या बात आहे. सो कोरिओग्राफर राजश्री पण आहे. राजश्री, हॅलो. हॅलो सर. तुझ्याबद्दल अधिक थोडंसं ऐकून घ्यायला आवडेल आम्हाला, काय सांगशील? मी राजश्री पाटील, माझा स्टुडिओ आहे तन्मन डान्स अँड फिटनेस. माझ्यासोबत माझे पार्टनर पण आहे तेजस निंबाळकर. तर आम्ही ॲज अ प्रोफेशनली कोरिओग्राफ वगैरे करतो. अल्बम सॉन्ग पण याआधी आम्ही खूप सारे केलेले आहेत आणि ह्या वेळेस आम्ही नितीन सरांचं आणि सुभाष सरांचं फर्स्ट टाइम केलेलं आहे कोरिओग्राफ. तर ह्या सॉन्गच्या वेळेस आम्ही खूप मजा वगैरे केली. पण सगळ्यात आधी आम्हाला जेव्हा हे ऑफर आली की आम्हाला कोरिओग्राफ वगैरे करायचंय, हे आम्हाला 1 दिवसा आधीच कळलं आणि आम्ही त्याच दिवशी म्हणजे कोरिओग्राफ वगैरे केलं आणि सेकंड डेला लगेच शूट केलं. सगळ्या गोष्टी इन्स्टंट होत्या. तर आम्ही विचार केला दोघांनी मिळून की आपल्याला एकदम अर्ली आणि सगळ्यांना स्टेप जमतील असं कसं करू शकतात. तर आम्ही विचार केला की असं एक्सप्रेसिव्ह स्टेप ज्या राहतील की लोकांपर्यंत इझिली पोहोचतील आणि त्यांना पण त्यावर डान्स म्हणजे इझिली फॉलो करता येईल. तर मी तो विचार केला आणि त्या हिशोबाने आम्ही स्टेप वगैरे सेट केला आणि त्यांना पण सगळ्यांना छान प्रकारे ते जमलं. आणि ते करताना म्हणजे आम्हाला खूप सारे टेक घ्यावे लागले, तो वेगळा पार्ट आहे. पण मग खूप मजा आली हे सगळं करताना. बरं. एक लेडीज म्हणून कोरिओग्राफी करताना काय चॅलेंजेस वाटतात तुला, किंवा या गाण्यासाठी तुला काय काय चॅलेंजेस वाटले, किंवा ओव्हरऑल तू तुझ्या करिअर मध्ये काय चॅलेंजेस फेस करते? ऍक्च्युली मी माझी हॉबीज जोपासते, म्हणजे मी त्यातच काम करते. तर मला असं चॅलेंजेस माझ्यासाठी काहीतरी आहे म्हणून असं वाटतच नाही. पण मला खूप आवडतं ऍक्च्युली, त्या गोष्टीमध्येच मी खूप रमते. तर मला ते म्हणजे काही इतकं प्रॉब्लेम्स नाही फेस करायला लागत. तर खूप मजा आली बस. क्या बात आहे. सो विशाखा, तुझ्याकडे येणार आहे. इंस्टाग्राम वरती रील बनवत असताना तुला काय वाटतं आहे, आजचे तरुणाई या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात येण्यासाठी इच्छुक आहे ना, अभिनेता अभिनेत्री प्रत्येकाला बनावं वाटतं आहे, इंस्टाग्राम वरती आपण फेमस व्हावं, यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात असं तुला वाटतं? आता आमचं जे कंटेंट आहे ते फॅमिली आहे, म्हणजे आम्ही सर्व म्हणजे सगळ्या टाईपचे पब्लिक आम्हाला आमच्याकडे खेचायची, त्यानुसार आम्ही सगळ्या टाईपचे कंटेंट करतो. म्हणजे आजकालची जी तरुण पिढी आहे त्यांना पण आवडेल असंही कंटेंट आम्ही करतो आणि फॅमिलीला पण आवडेल, म्हणजे मिडल एज पासून तर वृद्ध वयापर्यंत जे लोक आहेत त्यांनाही आवडेल असं आम्ही कंटेंटवर तसं लक्ष ठेवतो की कंटेंट असं गेलं पाहिजे की समोरच्याचं मनही दुखवलं गेलं पाहिजे नाही आणि काहीतरी चुकीचा मेसेज पण नको जायला. प्रॉपर आम्ही त्या कंटेंटवर काम करतो, त्याची स्क्रिप्टिंग करतो. आता आमच्या सोबत म्हणजे सागर एसारणिक आमचं जे आता सागर MH19 आमचं पेजचं नाव आहे, आम्ही ते नावाला थोडंसं रिन्यू म्हणजे हे केलं. तर जो माझा पार्टनर आहे सागर, तर तो स्वतः स्क्रिप्टिंग करतो आणि त्यावर व्यवस्थित काम करतो. मग मला सांगतो तो की विशाखा अशी अशी आपली स्क्रिप्ट आहे, किंवा ऍड पण असेल अशी अशी आपली स्क्रिप्ट आहे. आणि आमचं असं नाही पार्ट वगैरे, आमचं सगळं टायमावर असतं. तिथल्या तिथे तुम्हाला डायलॉग देतो मी, तिथल्या तिथे ते डायलॉग डिलिव्हरी करणं वगैरे तिथल्या तिथेच असतं आमचं. आम्ही प्रॅक्टिस वगैरे किंवा डायलॉग पाठांतर करून काम नाही करत. आणि मी थिएटर आर्टिस्ट आहे, मला आता ह्या क्षेत्रात 10 वर्ष झाली थिएटरमध्ये. आणि खरं पाहायला गेलं तर मी लहानपणापासूनच थिएटर करते, वयाच्या म्हणजे 2रीत असतानापासून मी थिएटर करते. तर त्यामुळे मला ती एक सवय झाली की मला लगेच जर कोणी डायलॉग दिला तर मी तो लगेच करू शकते, प्रिपेअर करू शकते. तर मग आम्ही असंच लक्ष ठेवतो की
कंटेंट असा गेला पाहिजे की त्यातून मेसेजही चांगला गेला पाहिजे, पब्लिकचं एंटरटेन पण झालं पाहिजे आणि प्रॉपर आम्ही त्या कंटेंटवर काम करतो. क्या बात आहे. बरं, जे तरुण तरुणी या क्षेत्रामध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना तू काय मेसेज देशील? तर मी तर एकच असं सांगेल की काम असंच करा की सगळ्यांना आवडेल आणि कोणाचं मन दुखावलं जाईल किंवा काही वल्गॅरिटी होईल असं कंटेंट तुम्ही करू नका. बरं. आणि व्यवस्थितच करा की जे समोरच्याला बघायलाही खूप छान वाटेल आणि त्याच्यातून चांगला मेसेज जाईल आणि आपल्याकडून लोकांना काहीतरी शिकायला मिळेल. पण नक्कीच गाण्याकडे पण येऊया आपण. हे जे गाणं येतं आहे माझी बायको एक नंबर, यासाठी तू किती एक्साइटेड होती किंवा किती मी मजा खूप केली? एक्सायटेड म्हणजे अजूनही आहे. मला असं वाटतं की कधी सॉन्ग रिलीज होईल आणि आम्ही म्हणजे सर्वांना ते बघायला मिळेल. कारण सॉन्ग करायच्या पहिले ऍक्च्युली मी खूप कामात होते, मला सरांचे कॉल येत होते आणि बरेच वेळा फोन उचलले गेले नाही तर. आणि मला असं नाही आवडत की आपल्यासाठी कोणीतरी एवढं हे करतं ना, तर आपण पण समोरच्याला तेवढा वेळ द्यायला हवा. Right. तर मग मला वाटायचं ह्यांना काही वेगळं तर नाही वाटणार की ही फोन उचलत नाहीये, मग आता हिला काही इगो, तर तसं काहीच नाही. कामांमुळे बरेचदा आपल्याकडून भरपूर गोष्टी अवॉइड होऊन जातात. बरोबर आहे. मग सरांचा मला कॉल आला, मी सॉन्ग वगैरे ऐकलं. सर म्हणे असं असं सॉन्ग आहे, आम्ही फर्स्ट मराठी सॉन्ग करतोय. म्हटलं मला आवडलंय सॉन्ग आणि आपल्या जळगावच्या लोकांबरोबर आपण त्यांना घेऊन पुढे नाही जाणार क्या तर बात मग कोण जाईल. तर मला आवडलं सॉन्ग. मग मी बोलले सरांना मी करेल आणि तुम्हाला जेवढा वेळ हवा असेल मी तेवढा वेळ द्यायला तयार आहे. असं नाही की माझ्याकडे आजचाच दिवस आहे मग मी आजच करेल, मग मी उद्या येणार नाही, असं नाही. कारण प्रत्येकाचं काम असतं आणि ते व्यवस्थित झालं पाहिजे असं मला वाटतं. क्या बात आहे. राजश्री, काय सांगाल तुम्ही? गाण्यासाठी किती उत्सुक आहात आणि किती मजा येणार आहे लोकांना? खूप एक्साइटेड आहे की लाईक गाणं कधी येणार आहे ते. सगळ्यांना काय आव्हान कराल हे गाणं बघण्यासंदर्भात? काय आव्हान कराल अच्छा, माय हा. FM जे ऐकणारे आहेत? लिरिक्स तर खूप छान आहे गाण्याचे आणि तुम्ही ते एन्जॉय कराल कारण की ते खूप असं भावनिक आहे. तुम्हाला त्यातल्या फिलिंग्स म्हणा, लाईक त्या लिरिक्स थ्रू म्हणा किंवा डान्स थ्रू तुम्हाला त्या पोहोचतील. तर तुम्ही त्या गोष्टीला ट्रेंड मध्ये फॉलो कराल. डान्स स्टेप वगैरे त्यावर छान व्हिडिओज वगैरे बनवा आणि खूप जास्त नक्कीच. एक्सायटेड. क्या बात आहे. विशाखा, तुमचं कॉन्टेंट पण नवरा बायकोवरती असं, हे गाणं पण बायकोवरती आहे. तर एक प्रश्न होता शेवटी जाता जाता की एक नंबर बायको बनण्यासाठी काय करायला पाहिजे? काय एक नंबर करायला बायको पाहिजे? बनायला आता माझं कॅरेक्टर तर बायकोच फेमस होऊन गेलेलं आहे. लोक बरं. त्यातच बघायला जास्त, कारण मी अदर काही केलं ना, नाही तू त्यातच छान दिसते, अच्छा. तू त्याच रोल मध्ये छान दिसते. तर काय नाही, आजकालचं जे आम्ही जे करतोय ना ते रिलेट आहे. बरं. म्हणजे मी जे पण करते रील्स मध्ये असेल किंवा सॉन्ग मध्ये असेल ते सगळं रिलेट आहे आजकालच्या लेडीजला. आणि प्रत्येक लेडीजला वाटतं की आपल्यासोबत आपल्या हसबंडने असं वागायला हवं किंवा असं आपलं लाईफ असायला हवं. तर सॉन्ग मध्ये पण आम्ही तेच दाखवलंय की लग्नानंतर किती छान लाईफ असतं, की लग्न झाल्यावर नवीन लोकांचं किती छान हे असतं, न्यूली मॅरिड कपलचं, तेच आम्ही त्यात दाखवलेलं आहे. तर बाकी काहीच नाही. एकदम छान सॉन्ग झालेलं आहे आणि सगळं जे अदर लेडीज असतात ना तसंच ते नॉर्मलच आहे. बाकी त्याच्यात काही एवढं हे नाहीये. क्या बात आहे. चला, माझ्या मताने एक नंबर बायको बनण्यासाठी खूप काही गोष्टींची गरज आहे आणि सगळ्यात पहिले तर नवऱ्याने एक नंबर बनायला पाहिजे, म्हणजे बायको एक नंबर पाहिजे. आणि काही गरज नाही एक नंबर बायको बनण्यासाठी. आपण जे ना रिअल तेच तुम्ही वागा असं मला वाटतं. म्हणजे एक नंबर व्हाल तुम्ही. जे रिअल आहे ना तेच तुम्ही वागा बस. क्या बात आहे. चला तर मग खूप छान वाटलं तुम्हाला दोघींसोबत गप्पा करून. ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन. हाय, हॅलो, नमस्कार जळगावकर. पुन्हा एकदा RJ देवा 94.3 माय FM द इव्हनिंग बज आपला शो सुरू आहे आणि आज आपण आपल्या जळगावच्या सुभानित प्रोडक्शनच्या माझी बायको एक नंबर या गाण्याच्या टीम सोबत गप्पा करत आहोत. आणि ऑफकोर्स या टीमने भरपूर मेहनत घेतलेली आहे. ही मेहनत बघण्यासाठी आपल्याला लवकरच तयार व्हायचं आहे, कारण युट्यूबवरती, आपल्या TV चॅनल्सवरती अनेक माध्यमातून हे गाणं आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. या गाण्याच्या अनेक टीम मधल्या मेंबर सोबत गप्पा केल्यानंतर कोरिओग्राफर आणि डान्सरला विसरून कसं काय चालणार आहे. म्हणूनच जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तेजस निंबाळकर आणि कृतिका चौधरी. क्या बात आहे. तेजस, माय FM मध्ये आपलं खूप खूप स्वागत. थँक्यू सर. जी, तुमच्याबद्दल थोडंसं अजून ऐकायला आवडेल. मी ॲज अ कोरिओग्राफर 10 वर्षापासून काम करतोय आणि मी असंच फक्त आधी मी यूट्यूबवरून वगैरे शिकून मग नंतर वर्कशॉप वगैरे केले आणि डिरेक्शन आणि एक म्युझिक व्हिडिओची कोरिओग्राफी कशी होते, मूवीमध्ये सॉन्गची कोरिओग्राफी कशी होते, या सगळ्या गोष्टी मी शिकलो आधी. मग नंतर हळूहळू खूप साऱ्या कोरिओग्राफी करत. क्या बात आहे. गाण्यामध्ये बॅकग्राऊंडच्या व्यक्तींचंही तेवढंच महत्वाचं योगदान असतं. एक डान्सर म्हणून कृतिका चौधरी यांचं महत्वपूर्ण योगदान आहे. कृतिका, हॅलो. यस, तुमच्याबद्दल पण थोडंसं अधिक ऐकायला आवडेल. मला ऍक्टिंग मध्ये खूप इंटरेस्ट आहे. सो सरांनी कॉन्टॅक्ट केला मला की असं असं गाणं आहे, सो तुम्ही कराल का? तर मी हो सांगितलं आणि गाणं हे खूप छान आहे. खूप मजा आली करून. बस. बरं, तुमचा एक्झॅक्टली रोल काय आहे या गाण्यामध्ये? मी ऍज अ डान्सर म्हणून आहे बॅकग्राऊंडला
असं माझं काम आहे. बरं बस. बरं. एका डान्सर साठी काय चॅलेंजेस वाटतात तुम्हाला कृतिका? काय वाटतं की यार लोकांना असं वाटतं की डान्स करणं काही नाही सोपं आहे? नाही, इतकंही सोपं नाही आणि इतकंही कठीण नाहीये, कारण मी आजपर्यंत डान्स केलेला नाहीये. हो. पण आमचे कोरिओग्राफर इतके छान होते की त्यांनी खूप इझी स्टेप दिल्या, आम्हाला खूप व्यवस्थित समजवलं आणि त्या जमल्या आम्हाला पटकन. तेजस सर, खूप छान तुमच्याकडून होतं. ऐकायचं आहे की गाण्यांमध्ये तोपणा टाळण्यासाठी तुम्ही इथं कोणत्या वेगळ्या स्टेप निवडण्यासाठी प्रयत्न केलेला आहे? आमचा गोल तोच होता, कारण जसं राजश्री मॅमनी सांगितलं की एक दिवस आधीच आम्हाला सॉन्ग सरांनी सांगितलं की उद्या शूट करायचं आहे, आजच कोरिओग्राफी करायची. राईट. तर प्रत्येक कलाकाराला एक टाइम ही खूप महत्वाची गोष्ट असते, हो. कारण त्या गोष्टीला टाइम जितका जास्त टाइम दिला जातो तितकी ती डेव्हलप होत जाते. चांगली आणि होती. आमच्याकडे बरोबर. टाइमच कमी होता. हम्म. तर सरांनी थोडंफार कोरिओग्राफी केलेली होती आधीपासून, पण आम्हाला वाटलं की याच्यात अजून काहीतरी होऊ शकतं, कारण एक आपण आजपर्यंत रोमॅन्टिक सॉन्ग पाहिले, हो. पण लग्नानंतरचं रोमॅन्टिक सॉन्ग खूप कमी बघायला भेटतं. आणि सरांनी तेच नेमकं केलं. आणि रोमॅन्टिक सॉन्ग प्लस डान्स या दोघी गोष्टी मिक्स करणं थोडंसं हार्ड होतं, पण इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन आम्ही त्या गोष्टी केल्या. आणि मेन गोष्ट हीच होती की ही स्टेप जी आपण कोरिओग्राफी करतोय ती कॉपी नको वाटायला, कारण आजकाल लोक स्क्रोल करता अरे इथं कॉपी, अरे इथं कॉपी असं करतात. आमचा गोल तोच होता की कॉपी नको वाटायला, पण दुसऱ्या लोकांनी कॉपी करून स्वतः रील बनवले पाहिजे, व्हायरल झालं पाहिजे, आमचा गोल होता. नक्कीच नक्कीच. हे गाणं लोकांनी बघावं अशा कोणत्या गोष्टी आहेत या गाण्यामध्ये तेजस? याच्यात कॅमेरामॅनचा पण तेवढाच रोल आहे, कारण त्यांनी पण खूप सारी मेहनत घेतली आहे. आणि मेन म्हणजे कृतिका मॅमनी जसं सांगितलं की जास्त स्ट्रगल नाही करावं लागलं त्यांना, ते विसरून गेले. त्यांनी बिना चप्पलचा डान्स केलाय. त्यांच्यासोबत अजून दुसऱ्या पण मुली होत्या, खाली पूर्ण खडी होती, झाडू मारलेला नाही, काही नाही, काहीच नाही, ऑन स्पॉट गेले आणि बिना चप्पलचा डान्स केला. खूप सारे टेक पण घ्यावे लागले, त्यामुळे खूप सारा स्ट्रगल आहे त्याच्यामागे. मेहनत असतेच आहे ना. आणि या मेहनतीसाठी ऍज अ कोरिओग्राफर म्हणून, एक कलाकार म्हणून तुम्हाला काय वाटतंय, लोकांनी कसा रिस्पॉन्स देणं आवश्यक आहे, किंवा ओव्हरऑलच एकंदरीत तुम्हाला कलाकार म्हणून काय वाटतं आहे, खानदेशच्या लोकांकडून काय तुम्ही अपेक्षित करतात? ऍज अ आर्टिस्ट हेच वाटतंय की आपण सगळ्यांनी मिळून जर सोबत काम करून पुढे गेले, किंवा दुसरं काम करतोय आपण घरी बसून सपोर्ट पण केला, एक कमेंट पण केली की काम चांगलं वाटलं, ते पण एका समोरच्या कलाकाराला एक बूस्ट देऊन जातं. म्हणजे त्याच्या खिशात पैसे नसले तरी चालेल, पण त्याची कला तो कोणत्या ना कोणत्या गोष्टीने दाखवूनच देतो. आणि आता आजकाल प्लॅटफॉर्मची काही कमी नाहीये, मोबाईलवरच सगळं होऊन जातं. राईट. ऍज अ कलाकार मेहनत शिवाय पर्याय नाहीये, आणि दुसऱ्यांचा, आपल्या लोकांचा सपोर्ट मिळणं खूप गरजेचं. भविष्यातही अशा प्रोजेक्ट साठी तुम्ही काम करायला इच्छुक आहात? हो हो, खूप. सरांचेच खूप सारे प्रोजेक्ट अजून येणार आहे, ते पण करायचे, आणि आमचे पण आहे खूप सारे प्रोजेक्ट. कृतिका, तुम्ही किती एक्साइटेड आहात गाण्यासाठी, आणि किती मजा येणार आहे लोकांना? खूप जास्त एक्साइटेड आहे मी, आणि आलं की नक्कीच बघा सगळ्यांनी सॉन्ग. एकदम इझी स्टेप आहे, तुम्ही पण त्या सॉन्गवर रील्स बनवू शकतात आणि खूप एन्जॉय कराल गाणं. बस. नक्की. तेजस सर, जाता जाता सगळ्यांना काय सांगाल गाणं बघण्यासंदर्भात? मी तर एकच ऍज अ कोरिओग्राफर हेच सांगेल, जास्तीत जास्त रील बनवा, आम्हाला पण व्हायरल करा, गाण्याला पण व्हायरल करा, आणि पुढच्या गाण्याची वाट बघा की आम्हाला तुमच्या त्या सपोर्टमुळे पुढच्या प्रोजेक्टला जास्त एनर्जी राहील. क्या बात आहे. तेव्हा मंडळी, आपलेच लोक आहेत, आणि आपण नाही दाद देणार तर कोण देईल. म्हणूनच एक स्थानिक कलाकारांना आणखीन बूस्ट मिळण्यासाठी आपण सगळेजण हे गाणं, ज्याचं टायटल आहे माझी बायको, 1 नंबर सुभानित प्रोडक्शनचं आहे, हे लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच इंस्टाग्रामवरती तुम्हाला जेवढं वाटेल तेवढा तुम्ही सपोर्ट करायला विसरू नका. धन्यवाद, तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू सर. ऐकत रहा 94.3 माय FM. चलो अच्छा सुनते हैं.